नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हाळिंगळे. मी सायकियाट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ञ आणि चाइल्ड सायकियाट्रिस्ट म्हणून पण म्हणजे लहान मुलांच्या वर्तणुकीतल्या ज्या समस्या असतात यांचा पण मी तज्ञ आहे. तर आज आपण लहान मुलांच्या मध्ये वर्तणुकीतल्या ज्या समस्या आहेत त्यापैकी एक समस्या ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर याबद्दल चर्चा करणार आहोत. या मुलामध्ये दोन प्रमुख लक्षणे दिसतात, ती म्हणजे इनअटेन्शन म्हणजे एका ठिकाणी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन ते करू शकत नाही, आणि हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे अतिचंचलता म्हणजे याला अतिचंचलतेचा आजारपण असं आपण म्हणू शकतो. ही जी मुलं असतात ते एका ठिकाणी बसू शकत नाहीत. एका ठिकाणी बसले तरी ते हातवारे करतात, हातपाय हलवत असतात. वर्गामध्ये जरी बसले तरी त्यांचं लक्ष अजिबात टीचर्सकडे नसतं. ते सारखं इतर मुलांना, शेजारच्या मुलांना पण ते डिस्टर्ब करत असतात. त्याला पण लिहू देत नाहीत, स्वतः पण लिहित नाही, त्याला पण वाचनाला डिस्टर्ब करत असतात. शाळेमध्ये सारखा थोड्या वेळानं ते ब्रेक एक्सपेक्ट करतात, म्हणजे टीचर्सना मी बाथरूम जाऊन येतो, लघवीला जाऊन येतो म्हणून हात वर करतात आणि सारखे ते उठून जाण्याचा ते प्रयत्न करत असतात. होमवर्क व्यवस्थित करत नाहीत. शॉर्ट ॲन्सर्सना ते प्रेफर करतात, म्हणजे लाँग क्वेश्चन्स असतील ते त्यांना सहजासहजी जमत नाही, किंवा लाँग क्वेश्चन जरी दिला तर त्याला ते वेळ लावतात, गृहपाठ पूर्ण करत नाहीत. इव्हन ते वस्तू पण विसरतात. म्हणजे आपण म्हणतो की काही मुलं शाळेतून म्हणजे शाळेमध्ये जाताना घरातून वस्तू आणायची विसरतात, तर ही मुलं शाळेतच वस्तू विसरतात. म्हणजे पेन असेल, पेन्सिल असेल, रबर असेल, नोटबुक असेल, ह्या गोष्टी शाळेत विसरून ते घरी जात असतात. आणि या व्यतिरिक्त आणखी महत्त्वाचे जे लक्षण आहे ते म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी. म्हणजे ही मुलं एका ठिकाणी बसत नाहीत. ही जर मुलं जर घरी जर असतील तर ते एका ठिकाणी न बसता कुठं टेबलवर चढ, खिडकीवर चढ, किंवा बेडवर चढ, उड्या मारतात, पडतात. आणि इव्हन त्यांना जर एखादं खेळणं जर दिलं तर ते त्या खेळण्याचं ते डिसेक्शन करतात. म्हणजे एखाद्याला जर कार गाडी जर दिली असेल खेळण्यातली तर तो डिसेक्शन करून तो टायरशी खेळत बसतो. म्हणजे त्यांना एका ठिकाणी न बसता काही ना काहीतरी त्यांना करण्याची इच्छा होत असते म्हणा, किंवा ते करत असतात असं आपण म्हणू शकतो. आणखी वेगळी वैशिष्ट्य म्हणजे अशा मुलांच्यामध्ये पेशन्स कमी असतो, इम्पेशन्स असतात. कोणतरी दोन लोक बोलत असतील तर ते जाऊन डिस्टर्ब करत असतात. इव्हन बाहेर रोडवर जर फिरायला जात असू तर ते जाताना सरळ रस्त्यानं जाणार नाहीत, तर कुठेतरी लेफ्ट साईडनं जातील, राईट साईडनं जातील, उड्या मारत जातील, कुठेतरी पायऱ्या चढून परत रोडवर येतील. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांचं तो वागणं जे असतं ते आपल्याला आढळून येतं. त्यामुळे अशा मुलांच्या मध्ये प्रॉब्लेम असा दिसतो की ही मुलं हुशार जरी असतील तर परीक्षेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स पोअर असू शकतो, कमी असू शकतो. कॉन्सन्ट्रेशन कमी असल्यामुळं त्यांचं ज्ञान जे मिळवायला पाहिजे, जे शिकायला पाहिजे ते वेळेत शिकत नाहीत आणि आपल्याला वाटतं की तो अभ्यासात कमी आहे. पण ही मुलं हुशार असतात पण त्यांचा परफॉर्मन्स हा कमी असतो ह्या ADHDमुळं, म्हणजे अतिचंचलतेच्या आजारामुळं. त्यामुळे अशा मुलांचा जर आपल्याला जर प्रॉब्लेम येत असेल आणि जाणवत असेल पालकांना, तर जरूर त्यांनी सायकियाट्रिस्ट किंवा काउन्सिलरची भेट घ्यायला पाहिजे. आणि आपल्या मुलाला ADHD किंवा दुसरे कंडक्ट डिसऑर्डर, ऑपोजिशनल डिफाईंड डिसऑर्डर असे वेगवेगळे आजार असू शकतात वर्तणुकीतल्या. एकामागोमाग एक तुम्ही जे आमचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये कंडक्ट डिसऑर्डर म्हणजे काय, ऑपोजिशनल डिफाईंड डिसऑर्डर काय, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्या मुलांच्या मध्ये नक्की प्रॉब्लेम्स कोणते आहेत. तर यासाठी एकदा तुम्ही सायकियाट्रिस्टकडे जर भेट दिली तर तुम्ही त्याचा IQ म्हणजे इंटेलिजंट कोशंट काढू शकता, बुद्ध्यांक काढू शकता. आणि त्यामुळे आपला मुलगा मुळात हुशार आहे की नाही, किंवा त्याचं करिअर कशा पद्धतीने आपल्याला घडवता येईल याचा नक्कीच आपल्याला स्टडी करता येईल. आणि याही पलीकडे जेव्हा एखाद्याला ADHD आपल्याला आढळून येईल तर अशा मुलांच्या मध्ये काही काउन्सिलिंगचे सेशननं त्याच्यात इम्प्रूव्हमेंट आपण करू शकतो. आणि नवीन नवीन औषधं पण उपलब्ध आहेत, जसे की मिथाइलफेनिडेट आहे किंवा अटोमॉक्सिटिन आहे. तर या औषधांचा उपयोग करून आपण ह्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण वाढवू शकतो. त्यांची जी क्षमता आहे ती आपण नक्कीच वाढवू शकतो. आणि ह्या जी मेडिसिन आहेत, ही मेडिसिन थोड्या कालावधीसाठी आपण देऊ शकतो. यांचं ॲडिक्शन लागेल वगैरे असा न विचार करता त्याचा स्टडीमध्ये नक्कीच त्याचा बेनिफिट होईल असं आपण नक्कीच म्हणू शकतो. तर आज आपण ADHD बद्दल पाहिलेलं आहे. पुन्हा आपण भेटू एका नवीन वर्तणुकीच्या समस्याबद्दल चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.